श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे 15 जानेवारी. आज आहे मकर संक्रांत. संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. घरातील येडापेडा, वास्तुदोष, नजरबाधा ही पूर्णतः दूर होईल आणि कुटुंबाची प्रगती होईल. तर आता घरातील येडापेडा, नजरबाधा कोणती? भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं. मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचा प्रभाव आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवरती होतो. मग घरामध्ये भांडण होणे, कलह होणे, तसेच आर्थिक टंचाई होणे, अशा भरपूर अडचणी, अडथळे हे येत असतात. तसेच आपल्या घरामध्ये जर बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्याद्वारे देखील भरपूर प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी ही येत असते. आज देशभरात मकर संक्रांत साजरी केली जात आहे. आज सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे ग्रह आणि राशींच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना मानली जात आहे. त्याचा आपल्या राशींवर सकारात्मक परिणाम देखील घडतो. त्यामुळे या दिवसाला महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या दिवशी केलेले काही उपाय तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहेत. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ग्रह दोष दूर करण्यासाठी केलेले उपाय देखील अत्यंत प्रभावी ठरतात. या दिवशी अंघोळ केल्यानंतर खिचडी आणि तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील आणि तुमची ग्रहस्थिती देखील सुधारेल. आपल्याला या दिवशी एक काम करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहील. तर आपल्याला एक मातीचं मडकं घ्यायचं आहे. मातीचं मडकं नसेल तर छोटंसं मातीचं सुगड घेतलं तरी पण चालेल. आपल्याला हे आपल्या आग्नेय दिशेला यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. पाणी टाकताना तुम्ही पहिल्यांदा जर मडकं घेतलं असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध जल हे टाकायचं आहे आणि आग्नेय दिशेला आपल्याला हे पाणी भरून ठेवायचं आहे. मग तुम्ही त्यावरती झाकण देखील ठेवावे. मग हे पाणी तुम्ही कुंडीमधील एखाद्या झाडाला देखील टाकू शकता. यामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होत असते. तसेच दुसरा उपाय करायचा आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय करताना आपण देवघरामध्ये अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मग दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करायचा, तर एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आणि आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा तुम्ही साधं तेल देखील या दिव्यामध्ये टाकू शकता. दिव्याला देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे. दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. तसेच आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते. त्यामुळे यामध्ये हळद ही आवर्जून टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला एक काळे वस्त्र घ्यायचे आहे. अगदी छोटेसे काळे वस्त्र असले तरी पण चालेल. त्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहे. काळे तीळ अगदी मूठभर काळे तीळ घेतले तरी पण चालतील. 5 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, अशा साबूत लवंगा आपल्याला 5 घ्यायच्या आहे. नंतर आपल्याला 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. मग भीमसेनी कापूर असेल तर अति उत्तम होईल आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल. तसेच आपल्याला 5 काळे मिरे घ्यायचे आहे. तसेच 5 उडीद डाळ देखील घ्यायची आहे. मग उडीद डाळ नसली तुमच्याकडे तरी पण चालेल. तसेच तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर थोडीशी अगदी मूठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि या सर्वांची एक पोटली बनवायची आहे. मग यामध्ये आपण काळे तीळ, तसेच काळे मिरे, लवंग, कापूर या सर्व वस्तू टाकलेल्या आहे. याची आपल्याला पोटली बनवायची आहे. वस्त्र घेताना आपण काळ्याच रंगाचे वस्त्र हे घ्यायचे आहे. अगदी राखाडी रंगाचे वस्त्र देखील आपण घ्यायचे नाही. काळ्याच रंगाचे वस्त्र हे घ्यायचे आहे. जेव्हा पण एखादं शुभ कार्य असेल तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही घालत नाही, कारण की काळ्या रंगामध्ये भरपूर नकारात्मकता असते असे म्हणतात. आपण या काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये हे सर्व बांधून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे पण चिडचिड करत असतील, मग लहान मुले असो किंवा मोठे व्यक्ती देखील एखाद्या कारणावरून उगाच भांडत असतात किंवा कोणती जर नजर बाधा झालेली असेल तर आपल्याला त्या व्यक्तीवरून हे पोतली 5 वेळा फिरवून घ्यायची आहे. मग तुम्ही तुमच्या मुलावरून देखील फिरवू शकता. तसेच तुमच्या पतीवरून देखील ही पोतली 5 वेळा फिरवून घेऊ शकता. तसेच आपल्या घरामधील सर्व भिंतींना ही पोतली लावून घ्यायची आहे. मग अगदी किचन मध्ये, बेडरूम मध्ये देखील ही पोतली फिरवून घ्यायची आहे. मग आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे आणि दरवाजाजवळ जाऊन दरवाजावरून देखील ही पोतली 5 वेळा फिरवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला जायचं आहे. दक्षिण दिशेकडे आपल्याला ही पोतली टाकून द्यायची आहे.
आपण जेव्हा ही पोतली टाकायला जातो तेव्हा आपल्याला कुणासोबतही बोलायचे नाही, तसेच पोतली टाकून आल्यावरती देखील आपल्याला कुणासोबतही बोलायचे नाही। ही पोतलीमध्ये आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही नकारात्मक शक्ती आहे, ती सर्व या पोतलीमध्ये समावली जाईल। आणि आपण जेव्हा ही पोतली बांधणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला कालभैरव अष्टक हे म्हणायचं आहे। मग तुम्हाला 1 वेळा किंवा 11 वेळा हे कालभैरव अष्टक म्हणायचं आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे कालभैरव अष्टक मिळून जाईल। आणि जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। कालभैरव अष्टक म्हणताना आपण मोठ्याने म्हणावे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही पूर्णतः दूर होईल। तसेच आपण ही पोटली टाकून आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि देवापुढे बसायचे आहे। तुमच्या ज्या काही अडचणी आहे, जे काही अडथळे आहे ते देवाला सांगायचे आहे व सर्व दूर होऊ दे यासाठी आपण प्रार्थना करायची आहे। तसेच जर तुम्हाला अशा प्रकारची पोटली बनवणे शक्य नसेल तर तुम्ही या सर्व वस्तू एका कापरावरती जाळू देखील शकता। मग तुम्ही एक पंती घेऊ शकता, पंतीमध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे, 5-6 वड्या तुम्ही कापराच्या यामध्ये टाकायच्या आहे, काळे तीळ टाकायचे आहे, तसेच तुम्ही पिवळी मोहरी टाकायची आहे, 5 लवंग टाकायचे आहे, काळे मिरे टाकायचे आहे, उडीद डाळ टाकायची आहे आणि ह्या सर्वांचा धूर तुम्ही आपल्या घरामध्ये करू शकता। आणि या सर्वांचा धूर झाल्यावरती ही जी काही राख राहील ती राख तुम्ही एखाद्या निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली पुरून टाकली तरी पण चालेल। मग दुसऱ्या दिवशी ही राख तुम्ही टाकू शकता। तसेच आपण जेव्हा धूर करत असतो तेव्हा पूर्ण घरामध्ये हा धूर पसरवला जाईल याची काळजी घ्यायची आहे। आपण जेव्हा ही पोटली बांधणार आहोत तेव्हा देखील आपल्या घरातील दरवाजा, खिडक्या या उघड्या पाहिजे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका। धन्यवाद।